UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी आजची परिस्थिती, कधीही भडका उडून दंगल होईल असं वातावरण। सरपंच हत्या प्रकरणावरून राऊतांचा निशाणा। बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन। 6 डिसेंबरला पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून का घेतला नाही? सरपंच हत्या प्रकरणी पोलिसांच्या कारभारावर खासदार बजरंग सोनावणेंकडून संशय व्यक्त। मनोज जरांगे आज बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबांची तर बीडमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। बीडमध्ये कैलास फळवर गुन्हा दाखल, हवेत गोळीबार करतानाचा फळचा व्हायरल व्हिडिओ। अंजली दमाने यांकडून ट्विट। राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता। भाजपचे बावनकुळे मंत्रिमंडळात गेल्यानं तर काँग्रेसच्या पडोलेंनी राजीनामा दिल्यानं नवे प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता। येणाऱ्या काळात पक्ष शिस्तीला आणि अधिक महत्त्व दिलं जाईल। भुजबळांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं उत्तर। तटकरेंचा रोख नेमका कुणाकडे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क। दादा भुजबळांवर नाराज अशा बातम्या। बिनबुडाच्या दादांनी केलेलं वक्तव्य कार्यकर्त्यांना उद्देशून अमोल मिटकरींचं स्पष्टीकरण। महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे हे थोतांड महाराष्ट्र प्रचंड जातीयवादी हे डोक्यात फिट करून घ्या, गोपीचंद पडळकरांचं विधान। एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पूजा खेडकरचा शोध सुरू। UPSC आयोगाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात दिल्ली पोलिसांकडून तपास। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न। राज्य सरकारकडून राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी भरघोस निधी। एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळाली रक्कम। सरकारनं मद्यविक्री परवाने नव्यानं देणं सुरू करावंच। महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांचा प्रस्ताव। अजित पवार यांच्या समोर प्रस्ताव आणि सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारुडे करणार का? नव्यानं मद्यविक्री परवाने देण्याच्या प्रस्तावावरून संजय राऊत यांचा खोचक सवाल। सिडकोच्या घरांसाठी मुदतवाढीचं सत्र थांबेना। ग्राहकांना 10 जानेवारीपर्यंत पसंतीचं घर निवडता येणार। सिडकोकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय। मोबाईल ग्राहकांना इंटरनेट डेटा न घेता केवळ फोन कॉल आणि SMS साठी रिचार्ज प्लॅन द्या। ट्रायचे मोबाईल कंपन्यांना आदेश। अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार करत हत्या। अभिमंडीतील बापगाव परिसरात आढळला मृतदेह। पोलिसांच्या 6 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100वी जयंती। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली। जम्मूच्या पूंछमध्ये सैन्याचं वाहन 200 फूट दरीत कोसळलं। दुर्घटनेत 5 जवानांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर असल्याची माहिती। मेंढारच्या बालनई भागातली घटना। आठवडाभरात कांदा किलोमागे 20 ते 25 रुपयांनी स्वस्त। आवक वाढल्यानं आठवडाभरात कांद्याच्या दरात मोठी घट। ठाण्यातील काही भागात 2 दिवस पाणीपुरवठा बंद। उद्या आणि परवा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणी बंद राहणार। जगभरात क्रिसमसचा मोठा उत्साह। मुंबईसह देशभरात सेलिब्रेशन। चर्चला आकर्षक रोषणाई। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।